दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने परभणीत आम आदमी पार्टीच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। आम आदमी पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज 10 मे रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला। त्याच अनुषंगाने आम आदमी माननीय श्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिल्याबद्दल आम्ही सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेच्या वतीने सुद्धा भारतीय लोकशाही जिवंत ठेवल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करतो। त्याशिवाय भारतीय जनता पार्टी ही केजरीवालांना आणि एकूणच आम आदमी पार्टीच्या कार्याला घाबरलेली असल्यामुळं त्यांना येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी जो ईडीच्या माध्यमातून रडीचा डाव खेळला होता तो सुप्रीम कोर्टाने डाव हाणून पाडलेला आहे आणि ही भारतीय लोकशाहीचा जिवंत असल्याचा पुरावा आहे असं आम्ही मानतो। श्री अरविंद केजरीवाल यांना जामीन भेटल्याबद्दल आम्ही आम आदमी पार्टीच्या परभणीच्या वतीने इथे जल्लोष साजरा केला आहे। फटाके वाजवून मिठाई वाटून सर्व जमा असलेल्या व्यक्तींना आम आदमी पार्टीच्या कार्यालयामध्ये हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे आणि सर्व जनतेला सुद्धा हर्षोल्लास झालेला आहे की नेक काम करणारा भारत देशातला एकमेव नेता जो आहे तो जेलमधून सुटलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन देऊन भारतीय लोकशाहीचा जो फ्री अँड फेअर इलेक्शन जो मेन ढाचा आहे, मूलभूत गाभा आहे, तो जिवंत ठेवल्याबद्दल आम्ही परत एकदा सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करतो आणि सर्व भारतीयांना या घटनेबद्दल शुभेच्छा देतो। आज सुप्रीम कोर्ट यांनी अरविंद केजरीवाल यांना जो अंतरिम जामीन मंजूर केला तर ही खरंच लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टानं खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाबाबत सर्व भारतीय जनता म्हणजे खुश झालेली आहे। कसं असतं, राजकारण चलत राहतं, निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु लोकशाही देशामध्ये जितके पक्ष आहेत आणि जितक्या विचारधारा आहेत त्या व्यवस्थित चालल्या पाहिजे। अरविंदजी केजरीवाल यांची जी विचारधारा आहे ती सामान्य आम आदमी केंद्रबिंदू, आम आदमीला सामान्य जनतेला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे। तर मग हीच विचारधारा चालू असताना त्यांनी जे काही चांगले कामं केले ते कामं कुठेतरी विरोधकांना देखवत नाहीत आणि म्हणून यंत्रणांचा वापर दबावात्मक करून जे अरविंदजी केजरीवाल यांना अटक केली होती आणि ही अटकसुद्धा कधी तर लोकसभा निवडणुका जो की लोकशाहीचा उत्सव आहे, भारतामध्ये लोकशाहीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या काळामध्ये जर तुम्ही कोणाला अटक करत असाल एखाद्या पक्षाच्या नेत्याला, संस्थापकाला, तर त्याची गळचेपी करणंच आहे। त्याची पार्टीचे विचार ते जनतेपर्यंत जातील कसे आणि म्हणून हा जो आज सुप्रीम कोर्टानं जो अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे तर भारतामध्ये जी न्यायपालिका आहे त्या न्यायपालिकेमुळेच आपला भारत व्यवस्थित चाललेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे आम्ही शतशः आभार मानतो। भारतीय न्यायपालिकेचा